भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ इथं पोळ्याच्या पाडव्याला सुरुवात झालेली आहे। उत्सवामध्ये मारबत काढण्याच्या कार्यक्रमात गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। दोन मारबतीच्या कारणावरून दोन गटातील युवकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि या वादातून सुरू झालेली बाचाबाची लवकरच तुफान हाणामारीमध्ये परावर्तित झाली। त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं। गावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला नसला तरी व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। मारबत उत्सवामध्ये दोन गटांमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळालं। भंडाराच्या तुमसर मधील ही घटना आहे। पोळा पाडव्यानिमित्त मारबत उत्सव या ठिकाणी साजरा केला जात होता आणि याच दरम्यान दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। या संदर्भात अद्याप कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही आणि या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो। हे दृश्य भंडाराच्या तुमसर मधली मारबत उत्सवामध्ये दोन गटांमध्ये राडा झालेला आहे। दोन गटातील युवकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला आणि या वादातून सुरू झालेली बाचाबाची लवकरच तुफान हाणामारीमध्ये परावर्तित झाली। त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलेलं होतं। गावामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण देखील होतं आणि त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत ही संपूर्ण परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली। आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीण, मारबत उत्सवामध्ये दोन गटांमध्ये राडा झालेला होता। अद्याप कोणतीच पोलीस मध्ये तक्रार झालेली नाहीये किंवा गुन्हाही दाखल झाला नाहीये। नक्कीच अद्यापही कुठलीही तक्रार झालेली नाही। तुमसर तालुक्यातील मांडळ या ठिकाणी पोळ्याच्या पाडव्यानिमित्त मारबत काढण्यात आली होती। गावामध्ये दोन गटांनी ते मारबत काढलं तर मात्र गावाच्या चौरस्त्यावर जेव्हा त्यांनी ते मारबत आणली त्या ठिकाणी दोन्ही मारबतांचा टकराव झाला आणि त्या ठिकाणी दोन्ही गटामध्ये वाद झाला आणि त्याच्यामध्ये तुफान हाणामारी झालेली आहे। आपण पाहू शकतो ते व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, पण अद्यापही कुठलीही तक्रार दाखल झाली नसल्यामुळे पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी हस्तक्षेप केलेला नाही। नक्कीच प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।